नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो होतो आग्र्यासाठी. आमची ऑफिसची टूर होती, पण सर्वजणच जायचं होतं म्हणून दोन्ही मुलांना घेऊन निघाले होते मी पण. आर्य आणि शौर्य. हे बघा शौर्याची करामत चालू आहे. आणि नंतर पोचलो आम्ही आग्र्याच्या हॉटेलमध्ये. तिथं शौर्य खूपच आगाऊपणा चालू होतं, पण आर्य झोपून गेला होता. आणि हॉटेल खूप छान होतं. आणि मग सर्व सामान वगैरे ठेवून घेतलं पहिलं आम्ही. आणि ही होती आमच्या हॉटेलमधली रूम. आर्याची खूपच मजा, कारण नवीन रूम होती आणि बेड पण नवीन होता, त्याला खूप आवडलं. आणि ही बघा रूम कशी आहे, एकदम बेस्ट आहे आग्र्यामध्ये राहण्यासाठी. 1 दिवसासाठी ही रूम घेतलेली होती. मग लवकर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आग्र्यासाठी. तोपर्यंत हा झोपून गेला होता आर्य. मग तसंच ही माझी फ्रेंड आहे, ती घेतली होती. मग काय शूट करावं समजतच नव्हतं, म्हणून एक व्हिडिओ तर काढून घेतला आर्यचा. आणि आर्यला खूप मजा आली ह्या व्हिडिओमध्ये, कारण तो स्माईल एवढं करत होता ना, गोल गोल फिरलं तर त्याला आवडतच होतं. आजीचं काही प्रेम चालूच असतं आर्यवर, सारखं लाड करते आजी त्याला. हे बघा कसं बसतं आजीकडे, फक्त चिटकूनच राहतं आहे. माझ्याकडे अजिबात बघत नाही. फोटो काढायचा म्हटलं तरी पण बघत नाही, आजी सांगा तेव्हा बघणार. नंतर गेला ह्या आंटीकडे. ह्या आंटीला आर्य खूप आवडला होता, म्हणून हे आंटी दिवसभर आर्यकडेच होती, घेऊन बसली होती आर्यलाच. नंतर तिथून आग्रा वगैरे बघितलं आम्ही. ताजमहल पण खूप छान आहे बघण्यासारखं. नंतर आम्ही ऑटो करून तिथून लाल किल्ल्याला आलो होतो. पण मला काही खूप चालणं झालं नाही, कारण आर्य काय चालत नाही, अजून लहान आहे. मग थोडंसं बघून आम्ही लगेच रिटर्न निघालो.